आणि आता पाहणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। जळगाव जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। जोरदार पावसामुळे चाकरमान्यांची धांदल उडाली। शहरातील रस्ते जलमय। हिंगोली शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस। मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कापसाचं मोठं नुकसान। भिवंडीमध्ये पावसाची दमदार हजेरी। गणेशोत्सवापासून उघडीप दिलेल्या पावसाचं विजांच्या कडकडाटासह दमदार पुनरागमन। ठाण्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी। मुख्य बाजारपेठेमध्ये पेढा मारुती मंदिराजवळ पाणी साचलं। ठाणे महानगरपालिकेकडून पंपाद्वारे पाण्याचा निचरा। बदलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप। पावसाचा जोर अजून वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज। पुण्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। सखल भागामध्ये पाणी साचल्यानं वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास। जायकवाडी धरणामधून एकूण 11,528 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। धरणाचे 4 दरवाजे 1 फूट उंचीवर उघडून एकूण 18 गेटमधून विसर्ग सुरू राहणार। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबई आणि कोकणात देखील जोरदार पाऊस बरसणार। बीडच्या परळी तालुक्यामध्ये सर्वदूर दमदार पावसाची हजेरी। तालुक्यातील बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले। शहरासह तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटला। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे रोहना नदीला पूर। बुलढाणा नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प। अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद परिसरामध्ये पावसाचा धुमाकूळ। पावसामुळे खरीप पिकांसह संत्र्याचं देखील मोठं नुकसान। बीडच्या परळीमध्ये काढणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकांचं मोठं नुकसान। तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। 9व्या दिवशी मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं। महंत शिवाजी महाराज आणि उपस्थित महिलांच्या हस्ते पाणी पिऊन जरांगे यांनी उपोषण सोडलं। आंदोलनस्थळी मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी। आरक्षण न दिल्यास उमेदवार का पाडले म्हणून बोंबलू नका। जरांगेंचा महायुतीला पुन्हा एकदा इशारा। तर रोज मरे त्याला कोण रडे। हिम्मत असेल तर 288 जागा लढा। छगन भुजबळांचं जरांगेंना आव्हान। वडीगोद्रीमध्ये ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण। उपोषणाचा आजचा 7वा दिवस। वडीगोद्रीमध्ये चोख पोलीस बंदोबस्त। जालन्यातील वडीगोद्रीमध्ये ओबीसी आंदोलकांचा रास्ता रोको। वडीगोद्रीमध्ये मराठा ओबीसी आंदोलक आमने-सामने। हिंगोलीच्या कळमनुरीमधील डोंगरगाव पूल इथं मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा आंदोलकांकडून जलसमाधी आंदोलन। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी। जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये माझ्या विरोधात ठाकरे गटाकडे कुठलाही उमेदवार नाही। लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये माझ्या विरोधात ठाकरे गटाला आयात उमेदवार द्यावा लागेल। गुलाबराव पाटलांची टीका। परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्यासमोर राजाभाऊ फड यांचं आव्हान। रत्नाकर गुट्टेंचे जावई असलेले राजाभाऊ फड यांचा पवार गटात प्रवेश। शरद पवार, बजरंग बाप्पा सोनवणे, फौजिया खान यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। भाजपचे संभाजीनगरचे जिल्हा सरचिटणीस दिनेश परदेशी यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश। वैजापूर विधानसभा मतदारसंघातून लढण्यास परदेशी इच्छुक। वैजापुरातून शिंदे गटाचे रमेश बोरणारे विद्यमान आमदार। अमरावतीमधील काँग्रेस आमदार सुलभा खोडके अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। 13 ऑक्टोबरला प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती। नायगाव विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच। नायगावची जागा पवार गटाला सोडल्यास नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीला फायदा होईल। पवार गटाच्या शिशिर देशमुख यांचं वक्तव्य। नायगावमध्ये काँग्रेसच्या मिनल खतगावकर यांच्याकडून मोर्चे बांधणी। उमरगाव विधानसभा माजी खासदार शिवाजी बापू कांबळे लढण्याची शक्यता। आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाकडून उमेदवारीची मागणी। तर उद्धव ठाकरेंनी कामाला लागण्यास सांगितल्याची शिवाजी कांबळे यांची माहिती। अलिबाग विधानसभेच्या उमेदवारीसाठी माजी आमदार पंडित पाटील यांची मोर्चे बांधणी। शेकापचे अध्यक्ष जयंत पाटलांच्या उपरोक्ष पत्रकार परिषद घेऊन जाहीर उमेदवारीची इच्छा व्यक्त केली। निधी खेचून आणणारा नेता पाहिजे, हप्ते घेऊन चिरीमिरी गोळा करणारा नको। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची खासदार ओमराजे आणि आमदार कैलास पाटील यांच्यावर जोरदार टीका।
धुळ्यामध्ये जिल्हा काँग्रेस भवनामध्ये बैठकीदरम्यान माजी आमदार DS अहिरे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव काजी मोहम्मद निजामुद्दीन यांची मध्यस्थी. डोंबिवलीच्या 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीमध्ये मोठे बदल. संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे. 27 गावांची वेगळी नगरपालिका करण्याचा विषय पुन्हा एकदा चर्चेत. पुण्याच्या भोर तालुक्यातील संगमनेर माळवाडी ग्रामपंचायतीच्या 9 पैकी 5 सदस्यांचा राजीनामा. सरपंच आणि उपसरपंच विचारात न घेता कारभार करत असल्याचा सदस्यांचा आरोप. सोलापूरच्या पंढरपूरमधील करकम ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांचं हलगीनाद आंदोलन. आवास योजनेमधील हक्काची जागा मिळावी, नागरिकांची मागणी. मुक्ताईनगर पंचायत समितीमधील शासकीय कार्यालयामध्ये उशिरा पोहोचणाऱ्या लेट लतीफ कर्मचाऱ्यांचं उपरोधिकपणानं स्वागत. आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून फटाके फोडून आणि पुष्पगुच्छ देत स्वागत. गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा मोटरसायकल मोर्चा. विविध मागण्यांना घेऊन हजारो शिक्षक मोर्चामध्ये सहभागी. चिंधीची वेशभूषा घालत शिक्षक मोर्चात सहभागी. पुण्याच्या भोरमधील महसूल विभागातल्या कोतवाल संघटनेचं काम बंद आंदोलन. कोतवाल कर्मचाऱ्यांना सरकारनं चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. अमरावतीमधील प्राथमिक शिक्षकांकडून पाळण्यात आला संप. शिक्षकांवर लादण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या निषेधार्थ आणि इतर विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील 1500 पेक्षा अधिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. कोल्हापुरात पोलिसांनी सर्व शिक्षकांना ताब्यात घेतलं. विविध मागण्यांसाठी आंदोलन करत असताना शिक्षकांची सरकार आणि शिक्षण मंत्र्यांच्या नावानं घोषणाबाजी. नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा सामूहिक रजा घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड पदवीधारक बेरोजगार युवकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्तीच्या निर्णयाविरोधात शिक्षक आक्रमक. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीनं 1 दिवसीय कामबंद आंदोलन. जुनी पेन्शन लागू करावी आणि शिक्षणाव्यतिरिक्त काम बंद करावं या मागणीसाठी शिक्षक आक्रमक. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन. बुलढाणा जिल्ह्यातील 6500 शिक्षकांचा शिक्षक संपामध्ये सहभाग. प्राथमिक शिक्षकांच्या संपामुळे जिल्ह्यातील 1500 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील शिक्षक संघटनेच्या वतीनं मोर्चा. विविध मुद्द्यांवरून आज राज्यभरातील शिक्षक रजेवर. बुलढाण्यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन. शेतकऱ्यांच्या रक्ताचं निवेदन पोलिसांनी फाडून अपमान केल्याचा बोंद्रे यांचा आरोप. शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी. साताऱ्याच्या कराडमधील नडशी इथं भुयारी मार्गाविरोधात ग्रामपंचायतीकडून काम बंद पडण्याचा ठराव. पुणे मिरज रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या कामाचा ग्रामस्थांकडून विरोध. ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. भंडाऱ्याच्या तुमसरमधील अंगणवाडीमध्ये आळ्या असलेल्या निकृष्ट आहाराचा पुरवठा. महिला बचत गटाकडून शिळं अन्न दिलं जात असल्याची तक्रार. नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये विदेशी साईभक्तांच्या संख्येमध्ये वाढ. विविध देशातील 15 भाविकांनी घेतलं साईबाबांच्या समाधीचं दर्शन. परभणीमध्ये भाज्यांच्या दरामध्ये वाढ सुरूच. पावसाळ्यामध्ये आवक कमी असल्यानं दर गगनाला भिडले. जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांसोबतच्या चकमकीमध्ये बुलढाण्याच्या पळसखेड इथल्या दीपक बनसोडे यांना वीरमरण. मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. धाराशिवमधील कसबे तडवळेमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पाणी शिरल्यानं प्रयोगशाळेचं नुकसान. शाळेची दुरवस्था झाल्यानं विद्यार्थ्यांवर पावसाच्या पाण्यामध्येच शिक्षण घेण्याची वेळ. शाळेची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची पालक आणि शिक्षकांची मागणी. सोलापूरच्या माढ्यामध्ये प्रांत कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं घंटानाद आंदोलन. माढ्यातील तहसीलदाराची विभागीय चौकशी करून तातडीनं बदली करण्याची मागणी. नालासोपाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन ओळखीच्याच डॉक्टरकडून सतत 4 वर्ष अत्याचार. योगेंद्र शुक्ला नावाच्या डॉक्टरविरोधात असोळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पीडित मुलीचे आईवडील हयात नसल्याचा गैरफायदा घेण्यात आला.